ज्या म्हणजे बाहेरच्या जे काय एक्सेस आहे अप्रोच आहे ते सगळे अप्रोच जे रस्ते कनेक्ट करणार आहेत त्या सगळ्यांसंदर्भात तिथे चर्चा झाली आणि त्याच्यावर टाइम बॉन्ड असा कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांनी दिला. नाही प्रत्येक कामाला वेगवेगळा हे दिलेलं आहे. कन्सल्टंट पासून तर फार तुमच्या वर्क ऑर्डर पासून काम जॉईन होतं प्रत्येक याला एक टाइम लिमिट दिलेलं आहे साहेब. आत्ता सध्या फक्त हा विषय जो आहे हे सगळे त्याच्यासाठी आलेले. तुमचा जो मुद्दा आहे त्यासाठी आम्ही परत येऊ दोघं जण. आत्ता जो आमचा जो मुद्दा आहे जो मध्यंतरी पावसामुळं IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईज पासून तर तिथं राहणाऱ्या लोकांपर्यंत त्यांना जो त्रास झाला तो त्रास कसा दूर करता येईल याच्यासाठी ही मीटिंग होती. सध्याचे आता हिंजवडी आणि त्याच्या आजूबाजूला जे PMRDA रिजन आहे PMRDAच्या रिजनमधले जे रिंग रोड आहेत त्याचं भूमी संपादन झालंय. बऱ्याच ठिकाणची कामं पण चालू झालेली आहेत आणि मुख्यतः आजचा जो प्रश्न होता हिंजवडी ITNचा तर त्या हिंजवडी ITNसाठी आम्ही जे काही आम्ही पर्याय सुचवले जसे की पर्यायामध्ये एक आहे की कसपटे वस्तीपासून तर फेज 3 पर्यंत 30 मीटरचा नदीकडनी रस्ता बनवणे. त्याच्यानंतर मान मारुंजी मधून इथे नेरे आणि सांगवडे थ्रू रावेतकडे एक रस्ता बनवणे की जेणेकरून पॅरलल रस्ते तयार झाल्याने बालेवडी ब्रिज आणि बालेवडी आणि म्हाळुंगे ब्रिज तो एक लवकर तयार करावा आणि कसपटे वस्तीपासूनचा बालेवडीचा ब्रिज जे आता भूसंपादन पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतलं बाकी आहे त्याचंही आम्ही निवेदन दिलंय. त्याच्याही बाबत आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलंय आणि त्यांनी एक सगळं आहे त्यांनी एक SOP तयार केली आहे आणि 30 दिवसाचं टार्गेट हे माननीय विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेलं आहे आणि 30 दिवसामध्ये निश्चितपणे आपल्याला या सगळ्याच्या कामाच्या बाबत जे काही बदल आहे आणि नागरिकांचं तिथल्या ITNचं जे काही ट्रॅफिकमध्ये टाइम जातोय त्याच्यामध्ये निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बदल दिसेल आणि लोकांची सेवा ही चांगल्या चांगल्या पद्धतीने होईल. त्याला 1 महिन्याचा टाइम दिला सर. त्याचा 1 महिन्याचा PMRDAला त्याला सांगितलेला आहे. बॉटलनेक सगळ्या काढणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे इंटरनल ते पण 6 लेन करण्यासंदर्भातली भूमिका मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी माधुरीतांनी सगळ्यांनी घेतलेली. एलिव्हेटेड करणार आहे खाली 6 लेन वरती बायपास नाही पूर्ण हातलं. हिंजवडी परिसरामध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा जो काही बोजवारा उडालेला आहे त्याला जबाबदार कोण आहे त्याला? कारण की आज बैठकीमध्ये चर्चा झाली तसं त्या सगळ्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा बोजवारा कोणत्या प्रशासनाच्या बघा हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते काय आज निर्माण झालेत आणि लगेच ते लोकांना फेस करायला लागतात असं नाही. जसं हिंजवडी फेज 1 फेज 2 फेज 3 हे डेव्हलप होत गेले त्यानुसार ज्या म्हणजे लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होते रोड्स पाहिजे होते किंवा स्ट्रॉम वॉटर पाहिजे होते या सगळ्यांचा त्याच्याबरोबर जर योग्य वेळेत जर ती कामं पण झाली असती तर ही आजची वेळ आली नसती. पण आता ठीक आहे आपण त्याच्यात पुढे जाण्यासाठी या लोकांनी म्हणजे तसं कौतुक तर या लोकांचं केलं पाहिजे. या सगळ्यांचं या लोकांनी फक्त प्रॉब्लेम नाही सांगले तर प्रॉब्लेमवरचं उत्तर सुद्धा सॉल्युशन सुद्धा सांगले आणि एक तशा प्रकारची SOP तयार केली अहवाल तयार केला आणि तो सुद्धा आज मुख्यमंत्र्यांना दिलाय त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलाय आणि त्याच्यामुळं अधिकाऱ्यांना पण दिलाय. त्याच्यामुळं येणाऱ्या या 60 दिवसामध्ये आपण त्या जे पण काही प्रश्न आहेत त्याच्यात आपण कसं मार्ग काढू शकतो या संदर्भात सुद्धा पालकमंत्री होते स्वतः. मग धन्यवाद. इधरची दिखाओ ही SOP त्यांनी तयार केलेली आहे. परिसरामध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी मोठ्या संख्येनं पाणी भरतं आणि संपूर्ण जलभराव होतो आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं. मोठ्या प्रमाणात लोक बाहेरून IT पार्कमध्ये कामाला येतात त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली काय तोडगा निघाला? आज हिंजवडी परिसरामध्ये जे एम्प्लॉय म्हणून काम करतात किंवा हिंजवडी परिसरामध्ये जे IT कंपनी काम करतायत त्यांचे डायरेक्टर्स असतील किंवा हिंजवडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या गृहनिर्माण सोसायटी आहेत त्यामधले काही नागरिकांचे फेडरेशन असतील अशा सगळ्यांचं मिळून एक कॉमन
बैठक आज मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. काही प्रश्न तिथले होते, जसं आता तुम्ही विचारलं, रस्त्याचे प्रश्न, ट्रॅफिकची समस्या असेल, पाण्याचे असेल, लाईटचे असेल किंवा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचे असेल, त्याच्या संदर्भामध्ये मेट्रो असेल, त्याच्यामध्ये संदर्भामध्ये जे काही प्रश्न तिथल्या ITNचे होते, तिथल्या नागरिकांचे होते, राहणाऱ्या लोकांचे होते किंवा जे ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हलिंग करणारे काही एम्प्लॉईज होते, जे काम तिथं करतात पण राहायला पुण्यामध्ये आहेत. मग या पूर्णपणे PMRD रिजनमध्ये, PCMC आणि पुण्यामध्ये या काही ट्रॅफिकच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी होत्या त्याच्यावर मार्ग काढण्यासंदर्भातली याची बैठक होती. आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना एक टीम, म्हणजे सगळे जे काही विभाग याच्यामध्ये येतात, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महानगरपालिका, PMRD, MIDC, या सगळ्यांचा मिळून एक वन विंडो आपण असं जो बोलतो, एक खिडकी योजना, तशा प्रकारचा एक व्यक्ती याच्यावर अपॉइंट करून त्याच्यामधल्या या काही ज्या पण काही समस्या आहेत त्या सोडवण्यासंदर्भामध्ये 1 वर्षाच्यामध्ये, म्हणजे आज या वर्षीचा पाऊस आपण पाहिला, या वर्षीचा पावसाच्या जे काही आपल्याला त्रास झाला किंवा रस्त्याच्या ट्रॅफिकचा त्रास झाला, त्या संदर्भामध्ये एक टीम हे करून येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी एक चांगली चर्चा या ठिकाणी झाली. आणि विशेषतः हे जे लोक आहेत ज्यांना हिंजवडी, पुणे रिजन हा जो PMRDचा एरिया आहे, या या इथं राहणारे जे काही लोक आहेत जे कामासाठी इथं आले, त्यांना कशा प्रकारे सफर करावं लागतं हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि याच लोकांनी एक अहवाल तयार केला आहे. याच सगळे जे आता आमच्या बाजूला उभे आहेत ते सगळ्या लोकांनी एक अहवाल तयार केला आहे. त्यांनी प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमवरचं उत्तर, त्याच्यावरचा मार्ग हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. आणि त्या अनुषंगानं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी योग्य असा निर्णय घेऊन PMRD या सगळ्या ज्या पण काही बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या पण बाकीच्या संस्था आहेत त्या सगळ्यांचं मिळून एकच PMRD याच्यावर लक्ष दिली आणि एकच संस्था याच्यावर काम केल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम दूर होतील अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि काही सूचना शंकर शेठ जगताप असतील, शंकर मांडेकर असतील, स्वतः अजितदादा असतील, या सगळ्यांनी ज्या काही त्या ठिकाणी सूचना केल्या त्या सगळ्या सूचना इथं सगळे IAS ऑफिसर होते, सगळे विभागाचे आयुक्त होते, त्यामुळे त्या सगळ्यांनी याच्यावर निर्णय घेण्यासंदर्भातला म्हणजे प्रॉपर त्याच्यावर काम करण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं याच्या संदर्भातले निर्णय त्या ठिकाणी झाले. त्यामुळे आज सगळ्या ITNचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू कसे म्हणजे त्यातनं मार्ग निघेल याच्या संदर्भातली ती मिटिंग आहे. PMRD चंद्रकांत फुलकुंडवार साहेब हे जे डिव्हिजनल कमिशनर आहेत याचा एकच याच्यावर पूर्ण कंट्रोल एकच ते करते फुलकुंडवार. हो, हे सगळ्या याच्यात मी सांगतो ना, जे पण कनेक्टिव्हिटी आहेत या हिंजवडीला येणाऱ्या ज्या म्हणजे बाहेरच्या जे काय एक्सेस आहे, अप्रोच आहे, ते सगळे अप्रोच जे रस्ते कनेक्ट करणार आहेत त्या सगळ्यांसंदर्भात तिथे चर्चा झाली. आणि त्याच्यावर टाइम बॉन्ड असं कार्यक्रम आज मुख्यमंत्री